नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या आता क्रिसमस हा सण जवळ येत आहे. त्यानिमित्त आपण क्रिसमसचे बॅनर्स हे बनवायला घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झकास झालेली आहे. अशाच पद्धतीचं बॅनर तुम्हीसुद्धा एडिट करू शकतात. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि टेलिग्रामलासुद्धा जॉईन करा. तर मित्रांनो, बॅनरला आपण आता सुरुवात करणार आहोत. तर सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच ते सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथं आपण कॅनव्हसची साईज ही 5000 × 5000 1:1 रेशोमध्ये घेतलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बॅनरची साईज सेट करा, जेणेकरून तुम्हाला जे मटेरियल मी दिलेलं आहे ते यामध्ये व्यवस्थितरित्या ॲड होईल. तर सुरुवातीला आपण बॅकग्राऊंड लेअर ही ॲड करणार आहोत. आणि मित्रांनो, या व्हिडिओला पासवर्ड दिलेला आहे जो एकाच स्टेपमध्ये आहे आणि तो एकाच ह्याच्यात तुम्हाला फिल करायचा आहे. व्हिडिओमध्येच तो पासवर्ड आहे, तुम्हाला नक्कीच सापडेल. तर पासवर्ड घेऊन मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि पासवर्ड टाकून त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. त्यामध्येच मित्रांनो तुम्हाला PNG आणि PLP दोन्ही फाईल्स मिळतील. तर त्या तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून सिम्पली यूज करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओच्या नंतर अजून एक व्हिडिओ मी टाकणार आहे. क्रिसमसच्या बॅनर एडिटिंगबद्दलच तो व्हिडिओ आहे. तर त्यात मी फक्त तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुमचं काम एकदम सोपं होऊन जाईल. फक्त तुम्हाला नाव चेंज करायचं आहे, शुभेच्छुकचा फोटो चेंज करायचा आहे आणि बस तुमचं बॅनर झकास रेडी तयार होऊन जाईल. मित्रांनो, अशाच बॅनर एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे सर्वात आधी तुम्हाला मिळतील. यानंतर 9 वर्षाचं पण बॅनर आपण घेऊन येणार आहोत लवकरच. त्याचेसुद्धा आपण 2-3 व्हिडिओज बनवणार आहोत. तर मित्रांनो, या नेम प्लेटची जी आपली बॅकग्राऊंड आहे तिचा कलरसुद्धा तुम्ही चेंज करू शकतात. ते PLP फाईलच्या एडिटिंगमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. प्रत्येक लेअर ही एडिट होऊ शकते या बॅनरमध्ये. तर मित्रांनो, सर्व लेयर्स ॲड झाल्यानंतर सिम्पली आपण इथनं बॅनर सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्याची क्वालिटी HD करायची आहे, जेणेकरून ते पिक्सेलेट होणार नाही. आणि बॅनर सेव्ह झाल्यानंतर ती AI फोटो इन्हान्सरमध्ये आपण इन्हान्स करून घेणार आहोत.
अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो ही बॅनरला इन्हान्स करायची. AI टेक्नॉलॉजीने आपण बॅनरला एकदम झकासरित्या इन्हान्स करू शकतो आणि त्याची क्वालिटी ही वाढवू शकतो. आणि सोशल मीडियावर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते ॲड अपलोड केल्यानंतर ती पिक्सेलेट होत नाही आणि फाटत नाही. तर या ॲपचा यूज तुम्हीसुद्धा करा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप खूप हे देऊन जातं. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा. तर मित्रांनो चला भेटूया आपण आता एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.